हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? तर मला ना कमेंट आलेल्या होत्या की तुम्ही GK GSचा अभ्यास कसा करता किंवा लक्षात कसं ठेवता? आता एवढा सगळा वास्ट सिलेबस आहे, नोट्स कशा काढता? त्याचबरोबर TCS पॅटर्नचे गणितांचा सराव कुठून करता किंवा कोणती पुस्तकं तुम्ही रेफर करता? तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तर सर्वप्रथम या ताईंनी एवढं छान कौतुक केलेलं आहे माझ्या व्हिडिओचं, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे GK GSचं तुम्ही म्हणताय, तर GK GS लक्षात राहण्यासाठी काय करायचं ना, की मल्टिपल टाईम्स आपल्याला रीडिंग करायचं आहे. आणि हे रीडिंग केलेलं जे आहे ते आपल्याला आज जेवढं वाचलं आहे ते रात्री झोपण्यापूर्वी एकदा लक्षात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे की आपण काय काय वाचलं होतं. आणि पहिल्यांदा वाचल्याच्या नंतर ना कोणाच्याच लक्षात राहत नाही. आपण जेव्हा सेकंड टाईम रीडिंग करायला घेतो ना GK GSचं, त्यावेळी आपल्याला थोडं थोडं ते लक्षात येत असतं. त्यामुळे अगदी लोड घेऊ नका की आता GK GSचं माझ्या लक्षातच राहत नाही. त्यासाठी आपल्याला वारंवार वाचन करणं गरजेचं आहे. त्यानंतर ना TCS पॅटर्नचे चे प्रॉब्लेम जे आहेत त्यांचा सराव मी कुठून करते, असा एक प्रश्न होता. तर त्या ताईंना मला सांगायचं आहे की आपण TCS पॅटर्नच्या गणितांचा आपल्या SPK अकॅडमी हे जे चॅनल आहे तिथे सराव तर घेतच आहोत. आणि त्याचबरोबर तिथे बऱ्याचशा प्रश्नपत्रिका ज्या आहेत TCS पॅटर्नच्या, WCDच्या प्रश्नपत्रिकांमध्ये रिझनिंग आहे फक्त, परंतु ICDS आणि समाज कल्याणच्या पेपरमधले मॅथ्सचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण तिथे सोडवून घेतच आहोत. आणि मी कुठल्या पुस्तकांचा रेफरन्स घेते, तर माझ्याकडे मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स, त्याचबरोबर हे पंढरीनाथ राणे सरांचं चैताली प्रकाशनचं पुस्तक आहे. आणि त्याचबरोबर माझ्याकडे आता मी रिसेंटली बाय केलेले आहेत सचिन ढवळे सरांचे पुस्तकं. तर सध्या त्याच्यातूनच माझा अभ्यास चालू आहे. तर अशा तीनही पुस्तकांचा मी रेफरन्स सध्या घेत आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की मी कुठले कुठले फॉर्म सध्या भरलेले आहेत. तर मी आता कोकण विभागाचा लेखा कोशागारचा पेपर आहे माझा 6 तारखेला. त्याच्यानंतर मग मी नवी मुंबईचा सुद्धा भरलेला आहे आणि त्याची एक्झाम मे बी जुलैच्या आसपास असेल, त्यामुळे त्याचासुद्धा अभ्यास करायचा आहे. काय तू अभ्यास करायला आला? अभ्यास करायला आला तू का झोपायला आहे? झोपायचं आहे तुला? नाही, फोनला नाही हात लावायचे. नाही, हाय कर. नो फोन. नो. हाय कर. हाय, से हाय. चला, हां हाय करते बाळ आमचं. हाय. आता काय करते मी? मम्मी काय करते? मम्मी काय करते? काय करते मम्मी? काय काय बोलायचंय काना? TV आता नसते. TV आता रात्र झाली, झोपायचे. जॉनी जॉनी बोल बरं. जॉनी 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 ईटिंग शुगर, टेलिंग लाईज, ओपन युअर माउथ. झोपायचं आता? नको. मग काय करायचं? नो 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 फोन. नो फोन. तर ना तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचं इंग्लिशबद्दल खरंच खूप कन्फ्युजन आहे. बरेच लोक मला विचारतात की ताई तुम्ही इंग्लिशचा स्टडी कसा करता, किंवा इंग्रजी वीक आहे तर काय केलं पाहिजे. तर मी माझी पद्धत सांगते, बाकी तुम्ही ते करू शकता. मी काय करते ना की
जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. आता तसं TCS प्रत्येकच टॉपिकवरती प्रश्न विचारत आहे आलटून पलटून, त्यामुळे प्रत्येक टॉपिक करायचा आहे, कुठलाच सोडायचा नाही आहे. तर आज मी पहा डिग्री घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की आपल्या म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री एवढं आपल्या लक्षात राहतं. परंतु जेव्हा नो ऑर्डर येतं तेव्हा काय वापरायचं, पॉझिटिव्ह डिग्रीचं नो ऑर्डर आल्याच्यानंतर कंपॅरेटिव्हमध्ये किंवा सुपरलेटिव्हमध्ये काय वापरायचं असतं, व्हेरी आल्यानंतर काय वापरायचं हे आपल्या लक्षात राहत नाही. आणि म्हणूनच आपण लिहून प्रॅक्टिस करायची आहे आणि छान त्याचे फॉर्म्युलाज वगैरे तयार करायचे आणि ते लिहून ठेवायचे. सेपरेट इंग्लिशसाठी एक वही करा, मी सजेस्ट करेल. आता माझी मेथड मी दाखवते तुम्हाला की मी कसं केलेलं आहे. तर पाहू शकताय डिग्री. तर पहा मी इथे लिहून घेतलेलं आहे A1, A2, A3 म्हणजे काय, तर ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्बचा पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म किंवा तिसरा फॉर्म. PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, CD म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि ST म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. तर फॉर्म्युलाज मी इथे लिहिलेले आहेत, पाहू शकताय तुम्ही. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ॲज, सो ॲज आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असतं. आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ॲडव्हर्ब किंवा ॲडजेक्टिव्हचं पहिलं रूप असतं. त्यानंतर हे A2 जे आहे ते कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये असतं आणि A3 जे आहे ते सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये असतं. ठीक आहे. आता पाहू शकताय नो अदर आल्याच्यानंतर पहा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जेव्हा नो अदर येतं तेव्हा कॉम्पिटेटिव्ह डिग्री करताना त्यामध्ये काय येतं, एनी ऑर्डर येतं. आता हे लक्षात राहण्यासाठी असं लिहून ठेवलं आहे मी. आणि सारखं आता हीच वही मी जेव्हा घेणार हातामध्ये तेव्हा सारखं आपल्या डोळ्याखालून हे स्ट्रक्चर फिरत राहणार आणि त्यामुळे मग ते लक्षात राहायलासुद्धा सोपं पडतं. आणि असंच 2-3 वेळा लक्षात ठेवून किंवा लिहून नक्कीच ते आपल्या चांगलं लक्षात राहू शकतं. तर एकंदरीत अशा प्रकारे आता पाहू शकता इथे सम आल्याच्यानंतर समदार वापरायचं, समदार कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. तसंच व्हेरी आल्याच्यानंतर काय वापरायचं, तर मोस्ट ऑदर वापरायचं. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा लक्षात ठेवू शकता. फक्त याच पद्धतीने पुढचा टॉपिक पहा माझा कंजंक्शन हा घेतलेला आहे, पाहू शकताय. त्याचे काही एक्झाम्पलसुद्धा मी लिहून काढलेले आहेत. त्यानंतरचा टॉपिक पहा प्रेपोजिशनचे सुद्धा मी बऱ्यापैकी उदाहरणं जे आहेत ते समजून घेतलेले आहेत, त्याच्या नोट्स तयार केलेल्या आहेत. तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते की तुम्ही नोट्स तयार करा. तर पहा अशा प्रकारच्या तुम्ही नोट्स तयार करू शकता. तुम्हाला म्हणजे आपल्या भाषेमध्ये आहे ते, त्यामुळे आपल्याला आपल्या हस्ताक्षरात असल्यामुळे सुद्धा आपल्याला वाचायला आणि कळायला सुद्धा सोपं जातं, असं माझं एकंदरीत मत आहे.